चला तर मित्रांनो, काल गणपती गेले आणि आता आम्ही पण आमच्या गावाला चाललो, मुंबईला चाललो आणि परत गाडी वगैरे सगळी रेडी केली आणि 5 तास दाखवते पोचायला. तरी मला वाटतं अजून 2 तास एक्स्ट्रा लागेल थांबवत वगैरे. पण आता जास्त मी व्हिडिओ शूट नाही करणार आहे, कारण येताना आहे ना सारखं एवढा कंटिन्यू पाऊस होता ना, मध्येच पाऊस यायचा, थोडा पॅचवर पुढे गेलो की पाऊस जायचा, त्यामुळे सारखं मला गोप्रो वगैरे काढायला लागायचं. त्यामुळे आता जास्त रेकॉर्ड नाही करणार आहे, गोप्रो नाही लावत आहे, कारण त्याच्यामध्ये आमचा अर्धा टाइमपास त्याच्यामध्येच झालेला. त्यामुळे आता फक्त काही स्पॉट वगैरे असं काही दिसलं तर कॅमेरामध्येच शूट करणार आहे. आपला कॅमेरा म्हणजे आपला आयफोनमध्ये, आयफोन 15मध्ये. आणि आयफोन 16 पण लॉन्च झालाय, बघूया चांगले व्ह्यूज वगैरे आले, कोणी पेमेंट चांगलं की करूया, आपण घेऊया. आणि चला निघतोय आता, बघूया. आणि काहीतरी इंटरेस्टिंग दिसलं तरच शूट होणार आहे, नाही तर व्हिडिओ पाहिजे तशी जर झाली ते डिलीट करेन मी. चला, गणपती बाप्पा मोरया. हवा बरोबर आहे ना? खूप दिवसापासून मी प्रयत्न करत होतो, जो मागे तुम्ही मंदिर बघताय श्री राम वर्धायनीचं, तर हा येता जाता मला रोज लागायचा जेव्हा गावी यायचो, पण प्लॅन होत नव्हतं तिकडे जायचं. तर आज पुन्हा जेव्हा घरी चाललोय तेव्हा प्रॉपर थांबून आज आम्ही बघून घेतो कोणत्या देवीचं मंदिर आहे, कारण मला जास्त माहीत नाही. आणि चिपळूणमधील दादरमध्ये हे आहे आणि चिपळूणमध्ये पण दादर आहे, मुंबईलाच नाही. त्याला आता मंदिरात जाऊया. मंदिराची स्पेस एकदम मोठी आहे, म्हणजे गेट या साईडला आहे, डायरेक्ट मंदिर तिथपर्यंत एवढा लांब. जागा मोठी आहे एकदम मंदिराची. आणि आज गर्दी दिसते, आज शुक्रवार असून पण गर्दी काय माहित नाही. आणि इथे शंकराची 12 ज्योतिर्लिंग आहेत. या काच पूर्ण एकदम ब्लर झाले, घाण जमा झाले, त्यामुळे नीट दिसत नाहीये. या साईडने आपल्याला जागा ओपन भेटली. जागा छान आहे एकदम मंदिराची. आणि मला वाटतं आमच्या गावातला हा पहिलाच एवढा मोठा मंदिर असेल, भव्य मंदिर आहे एकदम. तर आता जे मंदिर होतं ते राम वर्धायनीचे आहे. म्हणजे जेव्हा राम वनवासात होते तेव्हा पार्वती मातेने सीते मातेचं रूप घेतलेलं, रामाने त्यांना ओळखलं पार्वती मातेला, तेव्हा पार्वती मातेने त्यांना वर दिलं रामाला, तेव्हा त्यामुळे असं नाव पडलं की राम वर्धायनी, म्हणजे पार्वतीचं मंदिर आहे ते. आणि समोर शंकराची मूर्ती होती, त्यामुळे ते आपण समजून गेलाच असाल पहिला. आणि ज्यांना माहित नव्हतं ते म्हणून मी सांगतोय, कारण मला पण आत्ताच कळलं. चला आता निघूया पुढच्या प्रवासाला. आपण दर्शन घेतलं आणि आता निघूया मुंबईकडे जायला. तर मित्रांनो, 2 दिवसापूर्वीच मुंबईला पोहोचलो आणि येता येता खूप ट्रॅफिक भेटलं, त्यामुळे शूट करायला फुल कंटाळा आला. कारण मानगाव, त्यानंतर पेन असं ट्रॅफिक भेटलं आणि आपली 2 व्हीलर असल्यामुळे पटापट निघून गेलो, जास्त असं थांबायला लागलं नाही. त्यामुळे काय शूट करायसारखं झालंच नाही मध्ये. आणि त्यामुळे पोहोचलो घरी आणि आधीच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, चांगले व्ह्यूज आलेत. त्यामुळे बघूया आपण कंटिन्यू करायचं व्हिडिओ वगैरे आणि डेली ब्लॉगचं पण चालू करायचा प्रयत्न करतोय. बघूया तुम्हाला पण तसंच फील कधी झाले का, एक सांगा. मला तसं फील होतं जेव्हा आपण गावावरून येतो ना, एक कपड्यांना किंवा ज्या बॅगेला एक वास असतो, तो कसला असतो ते अजून मला समजलं नाही. एक 3-4 दिवस तो घरात वास येतो, तो कसला आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये, कारण मला अजून त्याचं उत्तर भेटलं नाही.